ज्ञानेशा तू जाग दिली, हे या कवितेचं नाव आहे. तीर्था तीर्थाचे माऊली, जन्म तुझा आपे गावी. तीर्था तीर्थाचे माऊली, जन्म तुझा आपे गावी. मराठीच्या मंदिराला मायभूमी ही शोभवी. तीर्था तीर्थाची माऊली, जन्म तुझा आपे गावी. तुझ्या दर्शनाला आलो, उभा दारात पिंपळ. निघताना डोळे तेथे वाहे माऊली सजळ. तीर्था तीर्थाची माऊली, जन्म तुझा आपे गावी. ज्ञानेशा तू जाग दिली, देही दीप उजळोनी. कृतार्थाचे भाव बोले वाहे तुझिया चरणी. तुझे स्मरण शीतळ, जशी चंदनाची छाया. कुण्या जन्मीची पुण्याई, विसावलो तुझ्या पाया. तीर्था तीर्थाची माऊली, जन्म तुझा आपे गावी. माझ्या देहालाच जेव्हा पाश यमाचे नेतील. माझ्या देहालाच जेव्हा पाश यमाचे नेतील. आत्मनिरंजन माझे हृदयी हृदयी तेवेल. आत्मनिरंजन माझे तुझ्या हृदयी तेवेल. तीर्था तीर्थाचे माऊली, जन्म तुझा आपे गावी. तीर्था तीर्थाचे माऊली, जन्म तुझा आपे गावी. उभी हयात घालवली बापानं, काळ्या राणी हिरवी स्वप्न पाहात. वावर हिरवगार करण्याच्या नादात, वावर हिरवगार करण्याच्या नादात, बापच करपत गेला मातीगत. वावर हिरवगार करण्याच्या नादात, बापच करपत गेला मातीगत. आणि पिकवत राहिला धनधान्य, आणि पिकवत राहिला धनधान्य. विकासाची फसवी स्वप्न, आणि पिकवत राहिला धनधान्य. माती हिरवीगार करण्याच्या नादात, माती उभी हयात घालवली बापानं, काळ्या राणी हिरवी स्वप्न पाहात. उभी हयात घालवली बापानं, काळ्या राणी हिरवी स्वप्न पाहात. आणि पिकवत राहिला धनधान्य. त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत व्यवस्था वरचढ होत गेली, त्यालाच मातीत गाडून. त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत व्यवस्था वरचढ होत गेली, त्यालाच मातीत गाडून. तो मात्र तिथंच बसला मातीला चिटकून. तो मात्र तिथंच बसला मातीला चिटकून. विकासाची फसवी स्वप्न पाहत, विकासाची फसवी स्वप्न पाहत. धन्यवाद. वा वा दादा. आमचे विठ्ठल वादेकर एका कुटुंबाची किंवा एका महिलेची व्यथा मांडतोय की त्या महिलेला पहिल्या 4 मुली होत्या. मुलगा हवा बनवून सोनोग्राफी केली, पोटामध्ये तीही मुलगीच झाली दिसली. त्यावेळेस तिनं घर सोडून गेली आणि तिचा शोध घेणारी आई देवाकडे विनंती करते की देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव. ती मुलगी म्हणजे साळू. ती कविता मी थोडंसं गीत स्वरूपात सादर करतोय. देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव, गेली मुकाट्या सोडून गाव. मोल मजूरदार तुटका पोरींचा बाप, 3 पोरीच्या पाठी 3 पोरींची झाली 4थीच्या लग्नाचा ताप. नाही शिकली शाळा बंदीवान जीव झाला, लेक केळीचा गाभा उडदाच्या मिठीत दिला. दिली गवंड्याला लेक
लवंड्याला लेक खेळले जुगार डाव देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव 8 मासाची पोटुशी वंगाळ देखनी बाई 4 पोरीच्या पाठीनं पोरग झालंच नाही सासू ननंद जाऊ लांडग्याची होती टोळी लेक तापानं बेजार नाही दिली दवा गोळी तुझा बुडेल वंश सासू घाली रोज घाव देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव होता जावई गवंडी लावी तो थराला थर बांधी लोकाचे बंगले बांधू न शकला घर होता जावई गवंडी लावी तो थराला थर बांधी लोकांचे बंगले बांधू न शकला घर नाही वंशाला दिवा सोसेना शब्दांचे भाले शोध वंशाचा थांबे ना दरसाल पाळ ना हाले गेली उपाशी पोटी मुकाट्या सोडला गाव देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव शोधून दिसले नदीच्या काठाला जोडे शोधून दिसले नदीच्या काठाला जोडे होते चिल्लारीत एका गुंतलेले पाय थोडे पाय फुगले होते पायात दाटले चाळ पाय फुगले होते पायात दाटले चाळ मासे तोडतीलच के तोंडात साचला गाळ होते चिल्लारीत एका गुंतलेले पाय थोडे पाय फुगले होते पायात दाटले चाळ मासे तोडतीलच के तोंडात साचला गाळ अरे नावाडी दादा खोल पाण्यात लंगर लाव देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव होता सुजला देह वाटे ती भोळी भाबडी डोळे मिटले होते फाटलेली होती साडी होता सुजला देह वाटे ती भोळी बाबडी डोळे मिटले होते फाटलेली होती टोसाडी होती पोटात एक गळ्यात लेकीची झोळी छाती उघडी होती बटन काढून चोळी स्तन चोकत आईचे मुक्तीसाठी केला धाव देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव प्रेत पाहून आई ती ओरडली अनुतापे प्रेत पाहून आई ती ओरडली अनुतापे जस गाईच्या समोर कसाई वासरू कापे केले उपास तापास तरीही माझा का तोटा केले उपास तापास तरीही माझा का तोटा देव नाही तू आहेस हा गणदारीचा गोटा नाही फळत भक्ताला कसा मी ठेवू रे भाव देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव देवा पांडुरंगा माझ्या साळूला माघारी लाव. धन्यवाद. माझं नाव रामदास घोडके तुमच्या समोर कविता सादर करतो. एक कविता अशीच पुरावी जी काळजाला छेदून जावी. एक कविता अशीच पुरावी जी काळजाला छेदून जावी आणि ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी तुकोबाची गाथा व्हावी. ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी तुकोबाची गाथा व्हावी.
एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी जी काळजाला छेदून जावी आणि ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी, तुकोबाची गाथा व्हावी, अनाथाचा नाथ कधी, अनाथाचा नाथ कधी, दिनदुबळ्यांचा दाता व्हावी, अनाथाचा नाथ कधी, दिनदुबळ्यांचा दाता व्हावी आणि महापुरुषांच्या विचारापुढे सदा झुकणारा माता व्हावी, महापुरुषांच्या विचारापुढे सदा झुकणारा माता व्हावी. फक्त एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी जी समतेचं गाणं गावी, एक कविता अशीच पुरावी जी समतेचं गाणं गावी आणि अल्लाहू अकबरची साद कधी, टाळ मृदुंगाचा नाद व्हावी, अल्लाहू अकबरची साद कधी, टाळ मृदुंगाचा नाद व्हावी. एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी जी समतेचं गाणं गावी, अल्लाहू अकबरची साद कधी, टाळ मृदुंगाचा नाद व्हावी. वाहेगुरूचा बंदा कधी, वाहेगुरूचा बंदा कधी, चर्चमधील आराधना व्हावी आणि बुद्धांची अमृतवाणी कधी, जैन मुनींची साधना व्हावी, बुद्धांची अमृतवाणी कधी, जैन मुनींची साधना व्हावी. फक्त एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी जी असा काही भाव खावी, एक कविता अशीच पुरावी जी असा काही भाव खावी आणि खस्ता खाणारा बाप कधी, धडपडणारी माय व्हावी, खस्ता खाणारा बाप कधी, धडपडणारी माय व्हावी. फक्त एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी जी असा काही भाव खावी आणि खस्ता खाणारा बाप कधी, धडपडणारी माय व्हावी. बहीण भावांचं प्रेम कधी, बहीण भावांचं प्रेम कधी, मित्रांची साथ व्हावी, प्रेमिकेची भेट कधी, अर्धांगिनी थेट व्हावी, प्रेमिकेची भेट कधी, अर्धांगिनी थेट व्हावी. फक्त एक कविता, एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी जी जगण्याचा आधार व्हावी, एक कविता अशीच पुरावी जी जगण्याचा आधार व्हावी आणि मरता मरता शेवटाला ओठांवरती तीच यावी, मरता मरता शेवटाला ओठांवरती तीच यावी. एक कविता अशीच पुरावी, एक कविता अशीच पुरावी. धन्यवाद. वाह वाह. कवितेने समाज फुलतो, दरवळतो, खतखततो आणि तोच कवीने आपल्या कवितेतून मांडायचा असतो. ही मांडणी केलेली आहे आपल्यासमोर आत्ताच रामदासजी यांनी आणि यानंतर मी आमंत्रित करते इथे सोपानजी पाटील यांना. चला दादा सोपानजी. माझं नाव सोपान पाटील. मी आज सकाळी येताना ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंद याच्यातून येताना बॉम्बेहून आलो, तर येताना एक ज्ञानेश्वर माऊलीवर काहीतरी उतरोनी आलो चढणीचा घाट पाण्या पावसाची जोडोनी नाळ कुंभ्याचे कुळ पालखीत पालखीत कुंभ्याचे कुळ पालखीत गळ्यामध्ये घालू तुळशीची माळ गळ्यामध्ये घालू तुळशीची माळ हातामध्ये टाळ वाजतसे वाजतसे हातामध्ये टाळ वाजतसे मातीमध्ये राबू विठ्ठल देहात मातीमध्ये राबू विठ्ठल देहात पेरूया रानात जीव सारा पेरूया रानात जीव सारा जग. वाह वाह बहुत बढ़िया. मला संदीप सर राक्ष आणि अलकाताईंनी खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यांनीच मला इथं आमंत्रित केलं. मी छंद म्हणून कविता लिहित असं प्रकाशन वगैरे काहीही नाही. खेडेगावातली मी एक विद्या, लहानपणापासून मला कविता करण्याचा छंद आहे. माझी एक स्त्री भ्रूण हत्येवर आधारित एक छोटीशी कविता आहे. ज्यावेळेस मुलगी गर्भात असते आणि ती आपल्या भावना आपल्या आईसमोर व्यक्त करते, त्या भावना कशा असतात ह्या मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. सात जन्माचे भाग्य तुला म्हणून लाभली ग कन्या तुला, अशी अविचारी का बनली आई उदरात मी तुझला. भाग्य कन्या दानाचे लाभते भाग्यवंताला, भाग्य कन्या दानाचे लाभते भाग्यवंताला. जन्म हा घेऊ दे आई, मारू नको मजला.
मला कळतात आई तुझ्या काळजाच्या कळा, मला कळतात आई तुझ्या काळजाच्या कळा, भाग्यवंतालाच लाभतो मुलीचा जिव्हाळा, मुलीचा जिव्हाळा. जन्म घेण्या अगोदर आई घोटू नको गळा, जन्म घेण्या अगोदर आई घोटू नको गळा, जन्म घेऊ दे मजला या क्रूर कर्माला घाल तू आळा, या क्रूर कर्माला घाल तू आळा. मुलगा वंशाचा दिवा, मुलगा वंशाचा दिवा, मुलगी परक्याचं धन, हे सगळं तू मान गौण, मी तर आहे देवाचं देणं. मुलगा वंशाचा दिवा, मुलगी परक्याचं धन, हे सगळं तू मान गौण, मी तर आहे देवाचं देणं. आसवांनी भरलेल्या तुझ्या आसवांनी भरलेल्या डोळ्याला पदर होईन, पण लेकी परी माया तुला देणार नाही सुन, देणार नाही सुन. लेक नको मजला असे का हो म्हणता बाबा. आता तिच्या वडिलांविषयी तिच्या भावना ज्या आहेत ते मी सांगते तुम्हाला. लेक नको मजला असे का हो म्हणतात बाबा, हुंड्याच्या त्रासासाठी असे अविचारी का बनता, हुंड्याच्या त्रासासाठी असे अविचारी का बनता. ज्योतीने ज्योत लावता मंद जळतो प्रकाश, ज्योतीने ज्योत लावता मंद जळतो प्रकाश, जन्म घेऊ द्या बाबा मजला मारू नका अंधारात, मारू नका अंधारात. वाह वाह, खूप सुंदर व्यथा. चिंता करू नका, चिंता करू नका माझी त्रास तुला देणार नाही, चिंता करू नको माझी त्रास तुला देणार नाही. टिकली बांगडी ड्रेससाठी हट्ट कधी करणार नाही, टिकली बांगडी ड्रेससाठी हट्ट कधी करणार नाही. हुंडा देण्याची गरज तुला कधी भासू देणार नाही, हुंडा देण्याची गरज तुला कधी भासू देणार नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करीन परालंबी बनणार नाही, परालंबी बनणार नाही. लहान थोर सर्वांचा ठेवील बाबा मान, लहान थोर सर्वांचा ठेवील बाबा मान, गर्वाने उंचावेल आई बाबा तुमची मान, आई बाबा तुमची मान. माझी मुलगी म्हणून तुम्हाला वाटेल अभिमान, हात जोडून विनंती आई बाबा तुम्हाला, जन्म घेऊ द्या मजला मारू नका मजला, मारू नका मजला. एका जेडी दादांना, जेडीजी भुजनारे. नमस्कार. माझी कविता तमाम स्त्रियांसाठी आहे. लक्ष द्या की एका स्त्रीची माहेरात आई वारल्यानंतर तिच्या मनातली व्यथा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. का रे रागावला देवा गेला घेऊन आईला, का रे रागावला देवा गेला घेऊन आईला, माझी माऊली सावली गेली सोडून भुईला, माझी माऊली सावली गेली सोडून भुईला. माझ्या माहेराची वाट कारे टाकली पुसून, माझ्या माहेराची वाट कारे टाकली पुसून. कुणा सांगू गुज आता कुठे बसू ग रुसून, कुणा सांगू गुज आता कुठे बसू ग रुसून. माझ्या डोळ्यातले पाणी दिसे फक्त रे गाईला, माझ्या डोळ्यातले पाणी दिसे फक्त रे गाईला. का रे रागावला देवा गेला घेऊन आईला, का रे रागावला देवा गेला घेऊन आईला. कुणी शांतवन करी शब्द घुमतात कानी, कुणी शांतवन करी शब्द घुमतात कानी. मला रोज आठवती तिच्या अंगाईची गाणी, मला रोज आठवती तिच्या अंगाईची गाणी. माझ्या काळजाचे तडे कुण्या दाखवू सईला, माझ्या काळजाचे तडे कुण्या दाखवू सईला. का रे रागावला देवा गेला घेऊन आईला,
का रे रागावला देवा गेला घेऊन आईला, फक्त मागायची रोज कधी मागितले नाही चंद्र सूर्य आणि तारे, कधी मागितले नाही चंद्र सूर्य आणि तारे, समाधानी होते देवा जरी विस्कटलेले सारे, समाधानी होते देवा जरी विस्कटलेले सारे, फक्त मागायची रोज सुखी ठेव रे माईला, फक्त मागायची रोज सुखी ठेव रे माईला, का रे रागावला देवा गेला घेऊन आईला, का रे रागावला देवा गेला घेऊन आईला, आरास फुलांची मी नित्य देवासमोर मांडली, आरास फुलांची मी नित्य देवासमोर मांडली, माझ्या पांढऱ्या फुलांची परडी उगी रे सांडली, माझ्या पांढऱ्या फुलांची परडी उगी रे सांडली, देठ खुडता फुलांचा कळ लागते जाईला, देठ खुडता फुलांचा कळ लागते जाईला, का रे रागावला देवा गेला घेऊन आईला, गेला घेऊन आईला, गेला घेऊन. अत्यंत भावपूर्ण. धरेतील प्रीत जे आपल्या नजरेला स्पर्शते, प्रत्येकाच्या नजरेला स्पर्शू शकते अशी धरेतील प्रीत मी सादर करणार आहे. मी ऋषाली वानखडे. सारंगी केशर प्राजक्ताचा कहर साचला मनी, माईक जवळ घे, माईक जवळ. प्रीतीच्या त्या तलमरूपी अधुरी सौख्याची सावली, रश्मी देहाचा साज लेऊनी, रश्मी देहाचा साज लेऊनी, कळी उमलली कोवडी, कोमल श्यामल मृदू पाकडी दवेत भिजली थोडी, हरित पल्लव कवेत घेता, हरित पल्लव कवेत घेता, ती मधुवंती थरथरली, ऋतू बहरहा तनूस छडतो मृदा तुप्त ओलावली, अलगत यावी सर एखादी, अलगत यावी सर एखादी, चंदेरी व्हावी काया, मूककडी ही पुन्हा खुलावी, मधुप परागी संचारावा, घमघमणारा गंधमधाडी, घमघमणारा गंधमधाडी, पुन्हा खुनावून जावा, रंध्रांनाही वेड लावूने गूढ इशारा व्हावा, क्षितिज झुकावे यामिनीत या, क्षितिज झुकावे यामिनीत त्या, मखमली उब झाकुनी, अमृताने ओंजळ भरावी, सूर्यास्ताची लाली घेऊनी, नितळ प्रांजळ मन भरावे, नितळ प्रांजळ मन भरावे, स्पृहणीय चंद्रमा बघुनी, आर्ततेची विनवणी करुणी, सागर मिळतो त्या धरणी. थँक्यू. बस बस भारा अवतरले. कविता सादर करण्यापूर्वी एक थोडा शेअर घेतो छोटासा. प्रेम म्हणजे सुंदर स्वप्न बाकी काही नाही, प्रेम म्हणजे सुंदर स्वप्न बाकी काही नाही, आठवणींचं एक गाव बाकी काही नाही. प्रेम म्हणजे सुंदर स्वप्न बाकी काही नाही, आठवणींचं एक गाव बाकी काही नाही. शब्द कल्पना यमक वगैरे साधना असते केवळ, शब्द कल्पना यमक वगैरे साधना असते केवळ, कविता म्हणजे फक्त तुझी आठवण बाकी काही नाही. वा वा वा, बहुत बढिया. गेलो आम्ही ह्या वळणावरून. चल पुढे. आता एक कविता घेतो छोटीशी, की वाया गेलेल्या मुलाची एक कविता आहे जी तिच्या प्रेमात वाया गेलेला आहे. बरं बरं. जातो रोजचा संघर्ष वाया, जातो रोजचा संघर्ष वाया, जातो आयुष्याचा वेळ वाया, जातो रोजचा संघर्ष वाया, जातो आयुष्याचा वेळ वाया, एक कविता दूर गेली एक गेले पान वाया. वा वा. एक कविता दूर गेली एक गेले पान वाया, कविता एवढी नाही जमली, कविता एवढी नाही जमली, गेला फक्त वेळ वाया, कविता एवढी नाही जमली, गेला फक्त वेळ वाया,
सर्व मित्र सारखे निघाले गेले माझे प्रेम वाया. सर्व मित्र सारखे निघाले गेले माझे प्रेम वाया. वेळ तर वायाच गेला मीही आता गेलो वाया. वेळ तर वायाच गेला मीही आता गेलो वाया. सोड अहंकार मी पणाचा, सोड अहंकार मी पणाचा, बघ जात आहे ज्ञान वाया. धन्यवाद. वा वा. चला, माझ्या कवितेचं नाव आहे आवाहन. मी शिला गहलोत आणि मी माझी आता कविता सादर करते. की हात म्हणाले कुंकवाला. एकच मिनिट फक्त. मी माफी मागते ताईंना. कवी अयूब शेख सर कुरण पिंपरीहून आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी यांनी घडवण्याचं काम केलेलं आहे. सरांना मी विनंती करते, कृपया आपण कविपीठावर यायचं आहे. या सर, स्वागत. ताई, कविता सादर करते. की हात म्हणाले कुंकवाला किती रे मला छळशील. हात म्हणाले कुंकवाला किती रे मला छळशील. व्यथा माझ्या अगतिकतेच्या कधीच का नाही तुला कळतील. दारू पिऊन धनी तुझा लोळण घेतो गटारात. दारू पिऊन धनी तुझा लोळण घेतो गटारात. तेव्हा तर लागतो मलाच पसरावा पदर. कामार्गा साहेब त्यांना करा लेकरा बाळांची कदर. खिन्नतेने हसून कुंकू म्हणाले अरे मीही लाचार आहे. खिन्नतेने हसून कुंकू म्हणाले अरे मीही लाचार आहे. येथील प्रत्येक स्त्रीच्या पायात मला जकडलेली कडी आहे. माझे आणि धन्याचे जर खरंच इतके अतूट नाते असते, माझे आणि धन्याचे जर खरंच इतके अतूट नाते असते, 5 धन्याच्या स्वामित्वाचं सैरंगरीचं कुंकू भरसभेत असाही असते. जोवर या जमलेल्या पुरुषात एक कृष्ण आहे, जोवर या जमलेल्या पुरुषात एक कृष्ण आहे, तोवर मी शांत आणि स्थिर आहे. जोवर या जमलेल्या पुरुषात एक कृष्ण आहे, तोवर मी शांत आणि स्थिर आहे. एकमेकाच्या तळ अंगावरील जखमा कुरवाळीत हात म्हणाले. एकमेकाच्या तळ अंगावरील जखमा कुरवाळीत हात म्हणाले अरे तुझ्या असण्यापेक्षा आहे दिसण्याला अर्थ. एकमेकाच्या तळ अंगावरील जखमा कुरवाळीत हात म्हणाले अरे तुझ्या असण्यापेक्षा आहे दिसण्याला अर्थ. नाही तर कुंकुवीन कपाळाला विचार, जगण्यावर करता कशी करावी लागते शर्त. हो कर. मग साक्षात कृष्ण जरी आला, मग साक्षात कृष्ण जरी आला तरी त्याने दिलेल्या वस्त्राचा वास घेऊन पाहतो समाज. आणि त्या मोठ्या मुश्किलीने मिळालेल्या कृष्णाच्या हाती उरतात उसवलेल्या स्नेहाचे आभास. दुसर सूर्यप्रकाशाला न्याहाळीत हात म्हणाले तूच म्हणालास ना माझ्या असण्यापेक्षा दिसण्याला आहे महत्त्व, तर 2 भिवायामधील माझे स्थान न बदलता मी बदलेन माझेच अस्तित्व. मागेन तेजस्वी स्फुल्लिंगे तिसऱ्या नेत्रातील त्या शंकराला. मागेन तेजस्वी स्फुल्लिंगे तिसऱ्या नेत्रातील त्या शंकराला. तूही बोटांना आवळून बाणमुठ करू या आव्हान या आसमंताला. जोवर हा समाज ममते करता समर्पणा करता तुझ्या कावेत आपणहून झेप घेणार नाही, तोवर तूही बोटांना सैल करून तळ हातासह हे बाहू पसरायचे नाही. तळ हातासह हे बाहू पसरायचे. धन्यवाद ताई. खूप छान शिकवण देणारी ही कविता. खूप छान, खूप छान. धन्यवाद ताई. सर्वप्रथम माऊलीचरणी विनम्र अभिवादन करते. महाराष्ट्राच्या आम्ही कन्या याचा अभिमान आहे आम्हाला. महाराष्ट्राच्या आम्ही कन्या याचा अभिमान आहे आम्हाला. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागते. मी सौ वृषाली विजय देवकर नमस्कार करते तुम्हाला. आशीर्वाद. धन्यवाद ताई. मी ज्या परिस्थितीमध्ये राहते, ज्या एरियामध्ये राहते, तो मेळघाटचा परिसर आहे. तर त्यालाच अनुसरून माझी मेळघाटातील आदिवासी समूहावरती एक काव्यरचना आहे, ती माऊलीचरणी समर्पण करते. सुंदर सुंदर सादर करते. आदिवासी. ला 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 ला. निया बापाची पाखर काळी माती होते आई. निया बापाची पाखर काळी माती
होते आई, रानातल्या पाखराला सृष्टी गाते अंगाई, रानातल्या पाखराला सृष्टी गाते अंगाई. ऊन पाऊस निधारा हाती झेलतो तो गारा, ऊन पाऊस निधारा हाती झेलतो तो गारा. झाडे वेली पाने फुले होई त्याचा तो निवारा. असा शूरवीर योद्धा, असा शूरवीर योद्धा भीती कशाचीच नाही, रानातल्या पाखराला सृष्टी गाते अंगाई. नदी खोऱ्यांचा सोबती वाट बघे पाय वाट, नदी खोऱ्यांचा सोबती वाट बघे पाय वाट. विना थांबता चालतो त्याच्या संगे नदी काठ. 18 विश्वे दारिद्र्य, 18 विश्वे दारिद्र्य तरी सोसतच राही, रानातल्या पाखराला सृष्टी गाते अंगाई. सोबतीला एक दिवा ताल धरी ते ढोलकी, सोबतीला एक दिवा ताल धरी ते ढोलकी. शब्द भासतात मुके परिभावना बोलकी. वाह वाह. त्याच्या मिठीत वीरते, त्याच्या मिठीत वीरते अख्खी विश्व नवलाई, रानातल्या पाखराला सृष्टी गाते अंगाई. भूक पोटात छळते त्याचा शिकारीचा छंद, भूक पोटात छळते त्याचा शिकारीचा छंद. रानातल्या कंदमुळा येई कष्टाचा सुगंध. टोकाची सुंदर. धरी फुले धरावर करी, धरा मांडीवर घेई, रानातल्या पाखराला सृष्टी गाते अंगाई. आणि शेवटचं कडवं. काळ्या भुईचा वारस राना रानात राहतो, काळ्या भुईचा वारस राना रानात राहतो. दुःख देई हेलकावे सुख लांबून पाहतो. आदिवासी मुक्त पक्षी, आदिवासी मुक्त पक्षी खोपाविणे ठाई ठाई, रानातल्या पाखराला सृष्टी गाते अंगाई, रानातल्या पाखराला सृष्टी गाते अंगाई. खूप सुंदर. सृष्टी गाते अंगाई. धन्यवाद. कधी कधी ना काही दोघी कविता सादर करायला मुंबईला गेलो होतो. ह्या कवितेला प्रत्येक क्षणी प्रत्येक मिनिटाला दिवसातून कितीदाही ऐका, माझ्याकडून तेवढीच दाद आहे जेवढी पहिल्यांदा ऐकली होती तेव्हा. आकाश ऐकतोयस ना? तिलाही कळावे पुन्हा जीव जातो, कोणा मी लिहावे पुन्हा जीव जातो. तिलाही कळावे पुन्हा जीव जातो, कोणा मी लिहावे पुन्हा जीव जातो. कसा भार वाढे उगा श्वास थांबे, वही रोज बोले पुन्हा जीव जातो. कुठे वाट जाते मोक्या वेदनाया, परत वाद होतो पुन्हा जीव जातो. सळ्यात
हात माझ्या पुन्हा रोज काटा जशी वात जळते पुन्हा जीव जातो तुझा हात हाती परत भेट व्हावी नको दूर जाऊ पुन्हा जीव जातो तिलाही कळावे पुन्हा जीव जातो कुणा मी लिहावे पुन्हा जीव जातो. आकाश क्या बात आकाश छान. कलेनेच माणसाचे जीवन सुंदर कलेनेच माणसाचे जीवन सुंदर कला हीच माणसाच्या जीवनास आधार. कलेनेच माणसाचे जीवन सुंदर कला हीच माणसाच्या जीवनास आधार. कलेमुळेच मानव श्रेष्ठ अथवा कनिष्ठ कलेमुळेच मानव श्रेष्ठ अथवा कनिष्ठ कला नाही ज्याच्या पाशी कोणी होईल का धनिष्ठ. कलेमुळे लक्ष्मी ए जवळी कलेमुळे लक्ष्मी ए जवळी बरोबर. कला नाही तर नाही गंगाजळी. कलेमुळे लक्ष्मी ए जवळी कला नाही तर नाही गंगाजळी. कला आहे पोट भरण्याचे साधन कला आहे पोट भरण्याचे साधन उपासना कर कलेची. कला देते माणसास श्रेष्ठत्व कला देते माणसास श्रेष्ठत्व रहा कलेशी एकनिष्ठ. कलेविना नाही पुसत कोणी ज्येष्ठ कलेविना जीवन नष्ट. अंगी अवगत कर अनेक कला अंगी अवगत कर अनेक कला मात करता येईल संकटावर तुला. बरोबर. कलेरूपी दोराने सर करता येतील उंच उंच शिखरे तुला. कलेरूपी दोराने सर करता येतील उंच उंच शिखरे तुला. अपूर्ण कला मरणा समान अभिमन्यू सारिखे अपूर्ण ज्ञान. कलेनेच होशील तू कलेनेच होशील तू कीर्तिवंत धनवंत यशवंत महामानव. अंगी ज्याच्या कला नाही पशु त्याचे नाव. ते थोडं यमक मला जुळत नाही माझं म्हणते मी ते नंतर. हा सुरुवात आहे ना. हा शेवटचं 2 ओळी म्हणतो. कलारूपी वल्हेने करशील 7 समुद्र पार नाव. कलारूपी वल्हेने करशील 7 समुद्र पार नाव. कला ज्याच्या अंगी नाही कला ज्याच्या अंगी तोच मनुष्यराव. धन्यवाद. महान कवींना सर्व दिग्गजांना मी प्रथमतः नमस्कार करतो. आणि या पुण्यभूमीमध्ये मी मागच्या 5-6 वर्षापासून ज्ञानार्जनाचं काम करतो आहे. आणि त्या अनुभवातून माझी एक कविता आहे मायभूमी. तर ही मायभूमी कविता मी 15 देशांमध्ये जे काय 15 देशांचे लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये मी प्रकाशित करू शकलो. जपानची जी काय चित्रलिपी आहे जपानची जगातल्या सर्वात टफेस्ट लँग्वेजमध्ये ही मायभूमी नावाची कविता मी प्रकाशित केलेली आहे. तर मी आपल्या सर्वांसमोर ती सादर करतो. कवितेचे नाव आहे मायभूमी. एकदा तरी या माझ्या माऊलींच्या मायभूमी डोळा पाहावी वैभवाने नटलेली ही पुण्यभूमी. सोहळ्यांच्या आनंदाने दुमदुमते माझ्या माऊलींची जन्मभूमी. कधी पाहणारा हा क्षण आयुष्यात तुम्ही. स्वागत असेल आपलं माझ्या माऊलींच्या मायभूमी. तेजस्वी ज्ञानांचा महाप्रसाद घेऊन जायतून तुम्ही. जगात अशी मूर्ती कोठेही बघितली नसेल तुम्ही. आपल्या चेहऱ्यांवरचे चैतन्य उमलवणारी मूर्ती बघा येते तुम्ही. कधीतरी या माझ्या माऊलींच्या आपेगावी तुम्ही दर्शन घेऊन व्हाल धन्य तुम्ही तुमच्या जन्मी. तुम्ही तुमच्या जन्मी. यानंतर ज्यावेळेस त्या इंद्रायणी डोहामध्ये
देहांत प्रायचित्त घेतात आणि त्यावेळेस ते चिमुकली मुक्ताई असते आणि ते चिमुकली मुक्ताईला त्या ठिकाणी कसं माहिती होणार त्याची समजूत घालण्यासाठी किंवा ती मुक्ताई त्या ठिकाणी आपल्या आईबाबांना शोधण्यासाठी ती इंद्रायणाला या ठिकाणी विनवणी करते. तर कवितेचं नाव आहे माझी विठ्ठल रुक्माई. फक्त थोड्याच मी या ठिकाणी सादर करेन. स्वागत. इंद्रायणी सांग ना ग, इंद्रायणी सांग ना ग, कुठे आहे माझी विठ्ठल रुक्माई. इंद्रायणी सांग ना ग, कुठे आहे माझी विठ्ठल रुक्माई. शोधून थकून गेले मी या राई राई, शोधून थकून गेले मी या राई राई. मी सोपान काका, ज्ञानदादा, निवृत्तीदादांची बोलते चिमुकली मुक्ताई. एकू कुणाच्या आता वाणीतून अंगाई, एकू कुणाच्या आता वाणीतून अंगाई. इंद्रायणी सांग ना ग, कोठे आहे माझी विठ्ठल रुक्माई, कोठे आहे माझी विठ्ठल रुक्माई. धन्यवाद. वा वा. माहेर. येऊन आप्पे गावा, येऊन आप्पे गावा पावन भुवरी, जिथे जिथे कणकण मातीवरी. पाऊले पडले पाऊल पूर्णची गावा तुझे, जणू वाटे मज माहेरीची. होऊन मी मुक्ता आले भावासी भेटाया, होऊन मी मुक्ता आले भावासी भेटाया. पाहिले ते रूप डोळा भरुणी, पाहिले ते रूप डोळा भरुणी. तुझं पाहून ज्ञाना भाऊराया, तुझं पाहुणी ज्ञाना भाऊराया. आठवले मज माय बाप, गेले निघून या गोदातळी, गेले निघून या गोदातळी. कितीक दूरवरी गेले जरी सोडून या नादान बालकांसी, गेले जरी सोडून या नादान बालकांसी. तरी दयान आली साऱ्या या जनासी, तरी दयान आली साऱ्या या जनासी. केला उपहास अनेकदा वेळोवेळी, केला उपहास अनेकदा वेळोवेळी. ज्ञाना तू झाला माय बाप तेव्हा, ज्ञाना तू झाला माय बाप तेव्हा. एकमेकास देऊन आधार सोशिले रे सारे प्रसाद म्हणून, एकमेकास आधार देऊन सोशिले सारे प्रसाद म्हणून. जरी अनंत यातना मनासी रे झाल्या अपरंपार, जरी अनंत यातना मनासी रे झाल्या अपरंपार. गेलो तावून सुकावून साऱ्या दुःखातून. माय बापाचे पुण्य, माय बापाचे पुण्य आले आपल्या झोळी, माय बापाचे पुण्य आले आपल्या झोळी. शब्द शब्द झाले मोतियाच्या माळी, शब्द शब्द झाले मोतियाच्या माळी. जनामनाच्या हृदयात जागवल्या अमृताच्या ओळी, जनामनाच्या हृदयात जागवल्या अमृताच्या ओळी. घालितात गळा तुळशी माळा, घालितात गळा तुळशी माळा. तुला हात जोडून वाहतात प्रेमाचा झरा, प्रेमाचा झरा. सांगे तुला मी मुक्ता, सांगे तुला मी मुक्ता, आता पुन्हा यावे ज्ञानेशा. सांगे तुला मी मुक्ता, आता पुन्हा यावे ज्ञानेशा. आता पुन्हा दाखवण्या आरसा, आता पुन्हा दाखवण्या आरसा. आप्पे गावी विचार मंचचे संमेलन आहे, आप्पे गावी विचार मंचचे संमेलन आहे. ऐकले ना तो, ऐकले ना हो तुम्ही मंदिरी बैसुनी, ऐकले ना हो तुम्ही मंदिरी बैसुनी. कळले मजल कळले मजला तुमचे भाव आनंदी पाहुणी, कळले मजला तुमचे भाव आनंदी पाहुणी. आनंदी पाहुणी माऊली आनंदी पाहुणी. वा वा. निद्यामध्ये वाढलो राहिलो आणि आम्ही ते लोक आहोत, म्हणजे भाग्यवान लोक आहोत. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. पसायदान मंदिरातलं ऐकून ऐकून आम्हाला पाठ झालेलं आहे, ते लोक आम्ही आहोत. वा क्या बात. आणि मी काय खरोखरचा कवी नाही, तुम्ही एवढं मनावर घेऊ नका मला. म्हणजे मी काय डोकं लावलं नाही मी लिहायला, तुम्ही ऐकायला डोकं लावू नका. बरं. हसू आलं तर हसान सोडून द्या. बरं बरं. म्हणजे मी एसटीत बसलो आणि पुढच्या दादांना नमस्कार. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज दादा हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि गुरु माऊली म्हणजे विष्णू माऊली त्यांचे वडील हरिभक्त परायण ते सुद्धा आमचे मार्गदर्शक आणि आम्ही त्यांच्या सान्निध्यात राहिलेले लोक आहोत. एसटीत बसल्यानंतर जे 4 ओळी तयार झाली तेवढी ऐकवतो आणि तेवढी जर तुम्ही ऐकली तर मग पुढची 2 मिनिटाची कविता, नाही तर नाही ऐकवणार. स्वागत स्वागत.
एसटीत बसताच मला ढुशा मारू लागला मेला. एसटीत चढताच हळूहळू ढुशा मारू लागला मेला. एसटीत चढताच हळूहळू ढुशा मारू लागला मेला. इकडे तिकडे काय पाहावा माझी छेड काढू लागला मेला. एक झापड देईन म्हणून माग पलटले, पण हात माझा थांबला. स्मार्ट होता मेला. अरे आई शपथ, आई शपथ, खलास. आता आम्ही कविता ऐकायला तयार आहे. कान तयार झालेत आमचे. पुढची एक कविता सादर करून टाकतो 2 मिनिटात. काही केलं तरी हे पहा, तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका बरं का. म्हणजे म्हणजे माय मावल्यांना माझा एक म्हणजे नमस्कार आहे आणि तुमची सगळ्यांची माफी मागून. पण शेवटपर्यंत ऐकली तर तुम्हाला राग येणार नाही. नाही, चालेल. मध्ये जर संपली तर मग मात्र काही सांगता येत नाही. काही केलं तरी बायकोचं समाधान होत नाही, म्हणून मी तिचं कधी ऐकत टेन्शन घेत नाही. तुम्हाला माहिती वाटते कविता ऐकली का अगोदर? नाही. म्हणजे ही कविता यांच्या घरात होते. आपली कविता म्हणजे काय असं काही नाही बरं का. काय सांडण वरून काय नाही, सूर्यात आंघोळ बसन किरणात न्हावून निघणं असं काहीच नाही. जे होतंय ते होतंय, आहे का नाही. काही केलं तरी बायकोचं समाधान होत नाही, म्हणून मी तिचं कधी टेन्शन घेत नाही. नेहमी तिचं रडगाणं असतं. या घरात मला सुख मिळत नाही. आणि मागं पुढं पाहायचं असलं तिची मान सुद्धा वळत नाही. लग्नाआधी अशी होती, देवा शपथ बरं, म्हणजे माऊलीच्या द्वारी उभा आहे मी, खोटं बोलत नाही. 35 किलोची वर नव्हती सर. लग्नाआधी अशी होती, नाक दाबला का जीव जाईन. लग्नाआधी अशी होती, नाक दाबला का जीव जाईन. आणि आता जर तुम्ही ओळखली तर 1000 रुपये पैन दे. पुढचं कळव दादांना समर्पित वर का. दादांना समर्पित पुढचं कळव. दादा गाडीवर बसली का जागा सुद्धा पुरत नाही. गाडीवर बसली का जागा सुद्धा पुरत नाही. मीच असतो टाकीवर, पोराला कुठं बसाव हे मला कळत नाही. आणि जरा बारीक हो म्हटलं की तुम्हाला की नाही माझं सहनच होत नाही. म्हणून मी तिचं कधी टेन्शन घेत नाही. काही असो, ही 7 जन्माची जोड असते, तरी सुद्धा गाडी किती वेळ फसते, आहे का नाही. किती वेळ फसते. तीच आहे आपली सुखदुःखाची वाटेकरी. तीच आहे आपली सुखदुःखाची वाटेकरी. म्हणून मी आतापर्यंत जीवापाड जपली. धन्यवाद. थँक्यू. माझी छोटी बहीण आहे म्हणून सहज गिरिजा. नाही, गिरिजाच चालेल. कविता घे. नमस्कार, मी जयश्री गीते, गिरिजा. ना सतत हसताना आनंदी दिसते जगाला, ऐकणारे सख्या हाक देते माझी कविता तुझ्या प्रीतीला. मी गिरिजा तुमच्यासमोर कविता सादर करते आणि सख्याला हाक देते. तुला भेटता सख्या रे का कोणास ठाऊक, निरभाव मन माझे झाले किती रे भाऊक. निरभाव मन माझे झाले किती रे भाऊक. झाडावरच्या फुलांचा चाले फांदीवर संसार, माझे सर्वस्व तूच रे तुझ्या भेटीचा आधार. माझे सर्वस्व तूच रे तुझ्या भेटीचा आधार. काळ जात दडलेली प्रीत बहरू लागली, तुला बघता सख्या रे आठवे क्षण ते माघली. तुला बघता सख्या रे आठवे सांग ते मागली. आणि ते क्षण आठवल्यानंतर मन काय करते, तुझ्या संग भावनाचे मन रचते इमले. तुला पाहता क्षणी तुझ्या डोळ्यात रमले. एवढे बोलके डोळे. तुला पाहता क्षणी तुझ्या
डोळ्यात रमले तुझ्या प्रेमाची रे उबदडली माझी या मनी कसं सांगू सख्या मी रे तुझी आहे प्रेम दिवानी कसं सांगू सख्या मी रे तुझी प्रेम दिवानी तुझ्या प्रेमाची सख्या रे माझ्या नयनी चकाकी तू नसता सोबत या जगी मी एकाकी तू नसता सोबत या जगी तू एक मी एकाकी. आणि सरते शेवटी तू भेटशील म्हणत मी आनंदाने जगते तुझ्या कुशीतल अखंड प्रेम विधात्याला मागते तुझ्या कुशीतल अखंड प्रेम विधात्याला मागते तुला भेटता सख्या रे का कोणास ठाऊक निरभाव मन माझे झाले किती रे भाऊक. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊलीचे आणि या ज्ञानपीठाचे खूप खूप आभार. महाराष्ट्राची मायभूमी ही साहित्याची नगरी. महाराष्ट्राची मायभूमी ही साहित्याची नगरी शिवरायांच्या पावलाने पावन झाली इथली माती. ज्ञानरायाची ज्ञानेश्वरी अन जनाबाईची ओवी ज्ञानरायाची ज्ञानेश्वरी अन जनाबाईची ओवी तुकोबाची गाथा इथे पाण्यावरती तरली साहित्याचे वारसदार आम्ही साहित्याचे वारसदार आम्ही. आणि शेतकऱ्याच्या जीवनावरती दोन कडवे म्हणतो. राजा माय बापा काळी धरती माझी माता वरून राजा माय बापा काळी धरणी माझी माता. रुसला का तू माझ्यावरती दुभंगली रे ही धरणी माता. आनंदानं डोलत होती माझी हिरवी शेती आनंदानं डोलत होती माझी हिरवी शेती. जीव नाही रे प्राण माझा हीच काळी माती. हे रे पावसा तू रे पावसा ये रे पावसा. रुसली आता काळी धरती करपून गेली माझी शेती. झऱ्याचे पाणी आटून गेले हिरवे मोती जळून गेले. मानाने डोलत होती गवताची ही पाती मानाने डोलत होती गवताची ही पाती. जीव नाही रे प्राण माझा हीच काळी माती. हे रे पावसा तू रे पावसा ये रे पावसा. धन्यवाद. नुकतेच पंख फुटल्या पाखरासारखे फडफडतायत शब्द. नुसतेच पंख फुटल्या पाखरासारखे फडफडतायत शब्द हृदयाच्या डहाळीवर आकाशात झेपावण्याची उर्मी घेऊन आकाशात झेपावण्याची उर्मी घेऊन उडकतायत अंतःकरणातला एक एक कोपरा. त्यांच्या इवल्याच्या चोचीतून त्यांच्या इवल्याच्या चोचीतून तसे देशाचे सीमेवरती उभा राहुनी रक्षण करीतसे देशाचे. तळ हातावर शिर घेऊनी दान करीतसे सर्वस्वाचे. सुट्टीवरती घरी येतसे सुट्टीवरती घरी येतसे आनंदाने घर भरते.
चिमण पाखरे हरकून जाती सहचरणी ही आनंदते. एक प्रपंच चालविताना दुसराही मग अवतरतो. एक प्रपंच चालविताना दुसराही मग अवतरतो. विचार मंच जणू कुटुंब सारे भानतयाचे तो बघतो. प्रत्येकाची खूण वेगळी, प्रत्येकाची खूण वेगळी, स्वभावातही विविधता. प्रत्येकाची खूण वेगळी, स्वभावातही विविधता. साऱ्यांना तो बांधून ठेवी हीच त्याची कुशलता. रुसवे फुगवे रोज चालती, रुसवे फुगवे रोज चालती. कुणी रागाने सोडून जाती, समजूत त्यांची घालून या घर वापसी त्यांची करतो. असा शोभतो नेता आपुला, असा शोभतो नेता आपुला. राज्य करीतसे मंचावर मार्गदर्शकच तो जणू आमचा. नाव तयाचे शिवशंकर, नाव तयाचे शिवशंकर. धन्यवाद. बहुत बढिया, खूप सुंदर, खूप सुंदर. थोड्याशा हास्यव्यंगातली कविता आज सादर करतो, कारण अयूब सरांनी आता सादर केली. त्यामुळं विषय असा आहे की माझं लग्न झालेलं नाही, पण मी समोरचा विचार करून एक कविता लिहिली आहे. आवडली असल्यास सांगावी. दूरदृष्टी आहे हो. या अनुभव, लय अनुभव दिला कवी विचार मंचनं. कंटाळलेल्या नवऱ्याने त्याची लिहिलेली आवृत्ती आहे ही. हां, मध्ये की बायको म्हणे नवऱ्याला, बायको म्हणे नवऱ्याला तुम्हाला मीच भेटले का सांगा. बायको म्हणे नवऱ्याला तुम्हाला मीच भेटले का सांगा. नवरा म्हणे साजनी, नवरा म्हणे साजनी तुझ्या आधी होत्या खूप रांगा. एवढ्याच होत्या रांगा, एवढ्याच होत्या रांगा तर मलाच का हो निवडलं. एवढ्याच होत्या रांगा तर मलाच का हो निवडलं. सोडून त्या सटव्यांना तुम्ही मलाच का बरं नाही सावडलं. ऐक ग साजनी, ऐक ग साजनी तू आता पोरी मला कॉलेजला पाहायच्या. ऐक ग साजनी तू मला आता पोरी मला कॉलेजला पाहायच्या. ती अप्सरा ती रंभा रोजच्याच भेटीला यायच्या. आयुष्य होतं खूप सुखाचं, आयुष्य होतं खूप सुखाचं. हास्य होतं माझ्या मुखावर. आयुष्य होतं खूप सुखाचं, हास्य होतं माझ्या मुखावर. लग्न नावाचं आलं विघ्न आणि गदा पडली मुखावर सुखावर. लग्न नावाचं विघ्न आलं आणि गदा पडली सुखावर. बऱ्याच होत्या मागावर अन, बऱ्याच होत्या मागावर अन, बऱ्याच होत्या त्या मनात. मीच सावरलं ग स्वतःले साऱ्यांना दूर सारलं क्षणात. काळजावर ठेवून दगड आता, काळजावर ठेवून दगड आता. मी बघ मनाची समजूत काढली. काळजावर ठेवून दगड आता मी बघ मनाची समजूत काढली. नको म्हणता साऱ्यांनी तुलाच आपसूक माझ्या पुढ्यात वाढली. ही नको म्हणून केली होती विनवणी, ही नको म्हणून केली होती विनवणी. आणि भलताच होतो ओरडलो तरी घरच्यांनी तुझ्यासोबत जुंपलं. शेवटी मीही या जात्यात भरडलो. तुह्या येताच मी आता पुरा, तुह्या येताच मी आता पुरा. आगीतून फुपाट्यात आलो. मन मारून बघ जगतोय आणि भलत्याच सपाट्यात आलो. शेवटचा एक, आता मले कळून चुकलं. थोडंसं वळण घेतली कवितेने बघा. आता मले कळून चुकलं बायको काय चीज असते. आता मले कळून चुकलं बायको काय चीज असते. विना वादळ विना ढगांची कडाडणारी वीज असते. विना वादळ विना ढगांच्या कडाडणारी वीज असते. धन्यवाद. ज्ञानेशाच्या भूमीत जमलेल्या सर्वांनाच माझा सर्वप्रथम साष्टांग नमस्कार. मी मनीषा बहिर घेवडे आपणा सर्वांसमोर एक कविता सादर करीत आहे. ही रचना आत्ताच या ज्ञानेशाच्या भूमीत पूर्णत्वास गेली, म्हणून ही रचना या ज्ञानेशालाच अर्पण. कवितेचं नाव आहे संत ज्ञानेश्वरा. संत ज्ञानेश्वरा, का रे इतकं सहन केलंस आमच्यासाठी, माणूस म्हणून जगणाऱ्या या प्राण्यांसाठी. तुझ्या काळात त्यांनीच तर तुला त्यांच्या विषारी शब्दांनी किती ओरबाडलं. तुझ्या काळात त्यांनीच तर तुला त्यांच्या विषारी शब्दांनी किती ओरबाडलं, किती प्रचंड छळलं, तरी तू त्यांना क्षमाच केलंस.
तरी तू त्यांना क्षमाच केलंस. कुठून आणलंस रे इतकं बळ? कुठून आणलंस रे इतकं बळ आणि इतकी ताकद माफ करण्याची? आभाळा एवढं मन करून पसायदानही मागितलंस. वा, आभाळा एवढं मन करून पसायदानही मागितलंस आमच्यासाठी, सर्वच भल्या बुऱ्या प्रत्येकासाठीच. इतक्या लहान वयात कुणी समजावलं रे तुला? इतक्या लहान वयात कुणी समजावलं रे तुला? आणि कुणी लिहून घेतलं तुझ्याकडून इतकं विशाल ज्ञान माणुसकीचं? इतक्या लहान वयात कुणी समजावलं रे तुला आणि कुणी लिहून घेतलं तुझ्याकडून इतकं विशाल ज्ञान माणुसकीचं? जे तू पेरत गेलास, जे तू पेरत गेलास तुझ्या साध्या सरळ शब्दात, जीव गुंफत गेलात एका एका ओळीत ज्ञानेश्वरीच्या. जीव गुंफत गेलास एका एका ओळीत ज्ञानेश्वरीच्या, आणि जिवंत केलंस, आणि जिवंत केलंस आमच्या समोर खऱ्या जगण्यालाच. शेवट असा आहे, ज्ञानेश्वरा माऊली समोर आहे, अध्यक्ष आहे आजच्या या कवी संमेलनाची. ज्ञानेश्वरा हे असं जगणंच खुलवत आहोत. ज्ञानेश्वरा हे असं जगणंच खुलवत आहोत येथे आपेगावी. तुझ्याच साक्षीनं, तुझ्याच कुशीत, तुझ्याच साक्षीनं, तुझ्याच कुशीत कवी विचार मंचच्या या संमेलनस्थळी, कवी विचार मंचच्या या संमेलनस्थळी. वा, धन्यवाद. खूप खूप छान. अलकाताई, आपल्या या परिवाराला भेटायला माझाही परिवार, माझा सख्खा चुलत भाऊ, वहिनी, माझे भाचा भाची, आपेगावलाच तो शिक्षक आहे, ते आलेले आहेत, म्हणून मला जास्त आनंद झाला आहे. थँक्यू, धन्यवाद. माहेरात माहेर, क्या बात. माहेर. फक्त कानं मला द्यान, डोळे माझ्याकडे ठेवा. कविता सुंदर ठेवतो, नाही आवडली तर विषय संपू आपण. नाही, विषय संपवायचाच नाही आपल्याला. माझी भूमी किती छान. काय माझी, मुलांनो आवाज इकडे लक्ष द्या. माझी भूमी किती छान, माझी भूमी किती छान, हिला नाथाच वरदान, हिला गोदेच वरदान. माझी भूमी किती छान, हिला गोदावरीच वरदान, म्हणे बोला पसायदान, म्हणे बोला पसायदान. वाह वाह. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व कवी विचार मंचच्या गझलकारांचं, साहित्यिकाचं, लेखकाचं, पत्रकाराचं, नवे नवे माझ्या सर्व मित्रांचं आपेगावच्या या पावन भूमीमध्ये मी जोरदार डळ्यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि दुरितांचे तिमिरजा हो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो. प्राणीजात हा विचार विश्वाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवणारे माऊली, आणि त्यांच्या पायाच्या धुळीमध्ये आमचा जन्म झाला. मला वाटतं हे पण फार पुण्यशील आहे, आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कवी असाच नसतो, कवी खूप वेगळा असतो. कवी शब्द का लिहितो मी थोडक्यात सांगतो आणि पुढे जातोय. की सखे, की सखे तुझ्या मुळेच मजला, की सखे तुझ्या मुळेच मजला. वरणकर सर. की सखे तुझ्या मुळेच मजला, शब्द मिळाले. की सखे तुझ्या मुळेच मजला, शब्द मिळाले. अग शब्दाला ते शब्द जुळाले, अग शब्दाला ते शब्द जुळाले, कविता झाली. अग शब्दाला ते, मते सर स्वागत आहे. अग शब्दाला ते शब्द जुळाले, कविता झाली. कालपासून एक उसना डायलॉग इथं मारला जात होता की टाळ्यावरती GST नाही, पण ऐका, मी टाळ्यावरती GST लावू शकतो सांगून तिकडं. मग टाळ्या वाजवायला 10 रुपये जर टॅक्स लागला तर कोणीच वाजवणार नाही. वाजवा मग जोरात. शब्दाला ते शब्द जुळाले, कविता झाली. या कवितेमुळे लोक मजला, कवी म्हणाले. वा वा वा. आणि यावर्षी आमच्याकडे पाऊसच नाही पडला. ते मागं घडलेलं माझ्यासोबत बघा कसं झालं. तू येणार म्हटली पावसाप्रमाणे आली नाही,
पावसाचा काही दोष नाही, पण कवितेत नेहमी पाऊस असतो आणि चांद नसतं. तू येणार म्हटली पावसाप्रमाणे आली नाही, तुझ्या न येण्याने काय सांगू काय काय जळाले. वा वा. तुझ्या न येण्याने काय सांगू काय काय जळाले. पण तुझ्या न येण्याने, विजय सर, पण तुझ्या न येण्याने माझे जगण्याचे बंध कळाले. असा मी कवी झालो. आणि आता छोटीशी रचना ठेवतो, मी माझा समारोप करणार आहे. पुन्हा एकदा या मातृभूमीत आलेल्या प्रत्येक अतिथीचं, आलेला पाहुणा आमच्यासाठी ईश्वराप्रमाणे आहे. आमच्याकडनं चूकभूल झाली तर माफी असावी. आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माऊलीची भूमी आहे, आम्हाला तेच मिळालेलं आहे आणि आज तेच आम्हाला द्यायचं आहे. कशास जगण्या चिंता उद्याची, काही काही लई चिंता करते, जसं काय जग हेव चालितोय. कशास जगण्या चिंता उद्याची, मुक्त विहारी जाऊ. बरं का, आज सगळे हे मुक्त विहारी चाललेले आहे बरं, एकदम प्रामाणिक सांगतो. कशास जगण्या चिंता उद्याची, मुक्त विहारी जाऊ. कशास जगण्या चिंता उद्याची, मुक्त विहारी जाऊ. जसे पाखरे राणातले, जसे पाखरे राणातले, तसेच होऊन राहू. वा वा. तसेच होऊन राहू. आणि बघा, भीती कशाला, भीती कशाला, नारायण सर, भीती कशाला मनामध्ये ती उगाच डोकत आहे. भीती कशाला मनामध्ये ती उगाच डोकत आहे. तरुणासाठी परिश्रमाने जिंकूया जग, का उगाच मागे पाहे. परिश्रमाने जिंकूया जग, का उगाच मागे पाहे. या हृदयातून त्या हृदयामध्ये, या हृदयातून त्या हृदयामध्ये बीज माणुसकीचे लावू. या हृदयातून त्या हृदयामध्ये बीज माणुसकीचे लावू. जसे पाखरे, जसे पाखरे राणातले, तसेच होऊन जाऊ. आणि पुढचं कडवं माझ्या आईसाठी. विजय सर लय कष्ट केले, ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे मी. की बघा, आईप्रमाणे आईसारखे, माता माऊल्या आहेत, आईसारखे निस्वार्थ होऊ, आईसारखे निस्वार्थ होऊ, सूर्याप्रमाणे प्रकाश देऊ. आईसारखे निस्वार्थ होऊ, सूर्याप्रमाणे प्रकाश देऊ. दुःख सारे जगण्यामधले, दुःख सारे जगण्यामधले, सारे सारे विसरून जाऊ. दुःख सारे जगण्यामधले, सारे सारे विसरून जाऊ. जसे पाखरे राणातले, तसेच होऊन जाऊ. मला माझ्या पिढीची चिंता, मला माझ्या लेकराची चिंता. आपण काय नेते होय चार पिढ्याचं करून ठेवायला? नाही. अरे पाखरासारखं मुक्त, दादाने सांगितलं मुक्त राहायचं, काय काळजी नाही करायची. सगळं दादा सकाळी बोलत होते की काळजी आपण करत बसतो ना, आपण चिंतेत येतो. आणि चिंतन महत्त्वाचं आहे, चिंता नाही. शेवटचं कडबं बघा, कॉलेज जीवनात लिहिलं होतं मी. तिला आठवता पाऊस बरसे. अलकाताई बोला. तिला आठवता पाऊस बरसे, तिला पाहण्या म्हणे तरसे. ईश्वर मते सर, मते सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या माणसाने मला या ग्रुपसाठी जोडलेला आहे. बघा, तिला आठवता पाऊस बरसे, तिला पाहण्या म्हणे तरसे. तिची भेटही होणार नाही, वसंत तैसा येणार नाही. तिची भेटही होणार नाही, वसंत तैसा येणार नाही. पण प्रेम झालेली माणसं जरा वेगळी असतात माझ्यासारखी. तिची भेटही होणार नाही. आयुब सर माझे सासरे आहेत बरं का. आणि हे हळूच का माझ्यासारखे, हळूच का मोठ्यानी. तिची भेटही होणार नाही, वसंत तैसा येणार नाही. पण
पण तरीही वाट पाहू, पण तरीही वाट पाहू. आणि जसे पाखरे रानातले, जसे पाखरे रानातले, तसेच होऊन जाऊ, तसेच होऊन जाऊ. क्या बात, क्या बात. शेवटी फक्त 2 ओळी या मातृभूमीसाठी म्हणणार मी बसणार आहे, कारण इतके सुंदर लोक मला ऐकतायत याचा अभिमान मला कवितेसाठी वाटतो. ते शब्दासाठी आहे, माझ्यासाठी नाही. दादा हे तुमच्यासाठी समर्पित करतोय आणि या माऊलींच्या चरणामध्ये की गंध मातीचा छंद मातीचा मला या मातीचा अभिमान आहे. या मातीनं तुम्हाला इथं आणलेलं आहे. बरेच जण म्हणले या मातीसाठी आलेलो आहे, माऊलींसाठी आलेलो आहे. बिलकुल. की गंध मातीचा छंद मातीचा मला या मातीचा अभिमान आहे. मी वारस आहे या मातीचा. दादा मी वारस आहे या मातीचा. मला संघर्ष करणे पसंत आहे, मला संघर्ष करणे पसंत आहे. मनपूर्वक सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कवितेचं नाव आहे कविता, ती आपणासमोर सादर करत आहे. कविता म्हणजे कवींचे अनुभवलेले अनुभव असतात, तर कधी त्या भावनेतून प्रकट झालेले रसशृंगार शब्द, गंध, धुंद, सुवास व प्रेमाचे अंकुर असतात. कविता कल्पना, भावना, वास्तव आणि शब्द यांच्या दुथडी भरून वाहणाऱ्या सरिता असतात. तर कधी समाज प्रबोधनाकरिता ओढलेले शब्दांचे आसूड असतात. ती कविता आहे, काव्य आहे, ती शब्दातून वाहणारे विचारांचे एक भले मोठे वादळ आहे. ती चालते, ती धावते, ती बोलते, ती सांगते, ती त्या प्रसंगानुसार शब्दातून पण चावते, तर कधी ती हसवते, कधी रडवते. कवीच्या कल्पना व भावनेतून ती समाजाला घडवते. ज्या रसिकाला ती कविता समजली, उमगली, ते तिला दाद देतात आणि ज्यांना नाही समजली ते आपल्या आसनावर हातात हात घालून गुपचूप बसतात, गुपचूप बसतात. धन्यवाद. खूप छान, मस्त, खूप छान. आणि वडिलांची कविता आहे कुतर्की. ही खूप गाजलेली कविता आहे. तुम्हाला सादर करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासारखं नाही पण मी माझ्या शब्दात सादर करतो. ही कुत्र्यांच्या जाहीर सभेत एक म्हातारा कुत्रा बोलत होता. कुत्र्यांच्या जाहीर सभेत एक म्हातारा कुत्रा बोलत होता, बंधूंनो, हल्ली आपल्यातील काही कुत्री आपल्याच कुत्र्यांवर धावतात आणि आपापसात भांडणे करून एकमेकांना चावतात. थोड्याशा तुकड्यासाठी कुणाच्याही मागे लागतात. थोड्याशा तुकड्यासाठी कुणाच्याही मागे लागतात. मला कळत नाही ही माणसांसारखी का वागतात. अशी होती का आधी कुत्र्याची जात. अशी होती का आधी कुत्र्याची जात. एक हड्डी मिळाली तर 4 जण मिळून खात. हो. एखादी उष्टावळी दिसली की सारे बसत पंक्तीनं. एखादी उष्टावळी दिसली की सारे बसत पंक्तीनं. ही सारी कुत्री बिघडली या माणसांच्या संगतीनं. सही बात. ही डाबरी झाबरी कुत्री साली मोटरीत फिरतात आणि हटेलीत सरतात. हो. ही डाबरी झाबरी कुत्री साली मोटरीत फिरतात आणि हटेलीत सरतात आणि इकडे तरणी बाण गावातली नासुकल्या भाकरीले झुरतात. हो. कुत्र्याले वागवायची माणसानंच काढली कूट. शक्य. कुत्र्याले वागवायची माणसानंच काढली कूट आणि कुत्र्यानंच आणि माणसानंच पाळली कुत्र्यात उभी फूट. त्यासाठी केलं मी प्रावधान. त्यासाठी केलं मी प्रावधान. प्रत्येक कुत्र्याच्या खुराडापुढे लिहायचं की मनुष्यापासून सावधान. तेव्हा बंधूंनो, आपल्यातील कुतर्कीच्या इमानासाठी आता आपणच झटलं पाहिजे आणि माणसाळलेल्या कुत्र्यांनाही बंदुकीनं टिपलं पाहिजे. बंदुकीनं टिपलं पाहिजे. या कवितेचं जे शीर्षक आहे मी तुम्हाला सांगितलं नाही याच्यासाठी
की ही कविता खूप अशी म्हणजे वेगळ्या स्वरूपात लिहिल्या गेली आहे. जशी माणसामध्ये माणुसकी असते तशी कुत्र्यामध्ये कुतर्की हा एक या कवितेचा एक संदेश आहे. तो मला शेवटी सांगायचा होता म्हणून मी म्हणजे कवितेचं जे शीर्षक आहे सगळे लोक आधी सांगतात, मी शेवटी सांगितलं. धन्यवाद.